नमस्कार, मी प्रियांका नागने. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये केंद्र सरकारी जॉब आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पर्सन्स विथ फिजिकल डिसेबिलिटीज यांच्याकडून अपडेट आलेली आहे. खूप चांगली संधी आहे, म्हणजे ते शारीरिक दिव्यांगन संस्था यांच्याकडून अपडेट आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी उमेदवार असू द्या, नक्कीच इथे नोकरीची संधी आहे. पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे, म्हणजे सुरुवातच 18,000 पासून आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, हा केंद्र सरकारी जॉब आहे, वयोमर्यादा काय, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहे. सो कोणताही पार्ट मिस करू नका. आता इथे आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 11 पानी PDF आहे, ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघून घेऊया. ऑनलाईनसाठी जे ॲप्लिकेशन करायचं आहे त्याचे सुद्धा लिंक आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण बघत असतो. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. आपल्याकडे PDF आहे, 11 पानी PDF आहे आणि ते ऑफिशियल लिंक्स आहे. ते पूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो इथे आपण बघून घेऊया 1 बाय 1 पेजेस. इथे सांगितलेलं आहे बघा, वॅकन्सी सर्क्युलर आहे, ज्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज यांच्यासाठी जी जॉबची संधी आहे, ज्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहे. वेरियस पोस्ट ऑन इन्व्हिटेशन बेसिस, कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरती आहे. सो नंबर ऑफ नेम ऑफ द पोस्ट बघूया. पहिली जी आहे डेप्युटी डिरेक्टर आहे, ॲडमिन एक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लाख पर मंथ सॅलरी भेटणार आहे. मॅक्झिमम एज लिमिट 56 इयर्स असणार आहे. डेप्युटेशन बेसिस फेलिंग विच बाय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. आता इथे सेकंड जी पोस्ट आहे डेमॉन्स्ट्रेटर, ज्यामध्ये एक जागा आहे. पे मॅट्रिक्स लेवल 6 असणार आहे. वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत असणार आहे. ग्रुप बी आहे. त्याच्यानंतर इथे थर्ड जे आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क, ज्यामध्ये ग्रुप सी मध्ये सांगितलेले आहेत बघा, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, प्रायमरी असिस्टंट, MTS असे वेगवेगळे पद आहेत. पहिलं जे पद आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क, ज्यामध्ये 2 जागा आहेत. पे मॅट्रिक्स लेवल 4 असणार आहे. 56 वर्षे इन केस ऑफ डिप्युटेशन आणि 30 इयर्स इन केस ऑफ डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे. आणि इथे स्टेनोग्राफरसाठी 2 जागा आहे. पे मॅट्रिक्स लेवल 4, 27 वर्ष एज क्रायटेरिया आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट सांगितलेलं आहे. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी आहे 18 ते 27 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे. प्रायमरी असिस्टंट आहे. पे मॅट्रिक्स लेवल 1, 21 ते 25 वर्षाचा असणार आहे. त्यानंतर MTS इथे 9 जागा आहेत. पे मॅट्रिक्स लेवल 1 आणि 25 इयर्स इथे एज क्रायटेरिया असणार आहे. त्याच्यानंतर जे ज्युनियर कॅल्क्युलेटर मेकर कम PO टेक्निशियन आहे, त्यांच्यासाठी एक जागा आहे. एकूण इथे 19 म्हणजे 19 जागा असणार आहे. पे मॅट्रिक्स लेवल 2 आहे आणि 21 ते 30 वर्षापर्यंत इथे एज लिमिट असणार आहे. इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला 21 दिवसात हा फॉर्म फिल करून पाठवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे गुगल जी फी आहे, ॲप्लिकेशन फी तुम्हाला इथे सेंड करायची आहे. जी ॲप्लिकेशन फी आहे ती युवासाठी 1000 आहे. OBC आणि EWसाठी 700, SC आणि ST कॅटेगरीसाठी 500 असणार आहे. पर्सन विथ डिसेबिलिटीज आर एक्सेम्प्टेड, म्हणजे ज्यांचं डिसेबिलिटीज आहे त्यांना कोणतीही फीज नसणार आहे. वॅकन्सी सर्क्युलर आहे, ज्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. एज्युकेशन काय लागणार आहे, एक्सपिरियन्स काय असणार आहे, क्वालिफिकेशन्स काय लागणार आहे, ही पूर्ण माहिती ते दिलेली आहे. ज्यामध्ये डेप्युटी डिरेक्टरला ऑफिसर्स होल्डिंग ॲनालॉगस पोस्ट इन द सेंट्रल स्टेट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग येथे सांगितलेले आहे. पूर्ण एज्युकेशन क्रायटेरिया, सॅलरी सांगितलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अपॉइंटमेंट असणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट तुम्हाला लागणार आहे. डिग्री फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटरसाठी इथे सांगितलेलं आहे डेमो हॅव्हिंग 3 इयर्स सर्व्हिस इन ग्रेड इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल पाहिजे आहे. क्वालिफिकेशन म्हटलं तर डिग्री इन OT फ्रॉम ए रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, मास्टर पाहिजे आहे आणि 3 वर्षाचे टीचिंग एक्सपिरियन्स तुम्हाला किंवा रिसर्च एक्सपिरियन्स लागणार आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी सुद्धा इथे सांगितलेलं आहे डिग्री तुम्हाला लागणार आहे आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. स्टेनोग्राफरसाठी 12वी पास असेल तरी सुद्धा चालणार आहे. इथे 10 मिनिट्स वर्ड पर मिनिट डिक्टेशन होणार आहे. इथे सांगितलेलं आहे की स्किल टेस्ट नॉर्म्स होणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी सांगितलेलं आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन 12वी पास पाहिजे आहे. इथे कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाही, आधीचे जे आहे तिथे सांगितलेलं आहे. आणि जे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे ॲटलिस्ट 1 इयर वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे आहे. प्रायमरी असिस्टंट इथे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, ITI सर्टिफिकेट इन बेंच फिलिंग लागणार आहे. 2 इयर्स एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. त्यानंतर MTS साठी तुम्हाला 10वी पास और ITI पास पाहिजे आहे. मे अडॉप्टेड ॲज अ पर स्पेशल रिक्वायरमेंट ऑफ दिस पोस्ट इफ एनी सांगितलेलं आहे. कोणतेही एक्सपिरियन्स इथे मेन्शन केलेलं नाही आहे. त्यानंतर ज्युनियर इथे सांगितलेलं आहे 10+2 म्हणजे 12वी विथ 3 इयर्स एक्सपिरियन्स वर्किंग विथ रिहॅबिलिटेशन इन्स्टिट्यूट सांगितलेलं आहे. हे पूर्ण जे आहेत ते वेगवेगळे पद आहे. खूप चांगली संधी आहे. सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे. कमीत कमी सॅलरी 18,000 पासून सुरुवात आहे. त्यानंतर 81,100 रुपयापर्यंत सुद्धा भेटणार आहे. 1 लाखापर्यंत सुद्धा सॅलरी भेटणार आहे. ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला
इथे मिनिमम एज तुम्हाला 18 वर्षाचं पाहिजे आहे आणि लास्ट डेट 20 जून 2024 असणार आहे. नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असणार आहे. रेग्युलर बेसिस जॉब आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब आहे. तुम्ही नक्कीच इथे चेक करून घ्यायचं आहे. फीज आपण बघितलं आहे. जनरलसाठी 1000, ओबीसी डब्ल्यूसाठी 700, SC ST साठी सुद्धा बघितलेलं आहे 500 आणि जे PWD आहे त्यांना कोणतीही फी नसणार आहे. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही. जी निवड प्रक्रिया होणार आहे ते रिटन एक्झाम आणि स्किल टेस्ट ॲज पर पोस्ट रिक्वायरमेंट होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.